अमरावतीमध्ये शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट झालेली आहे। भेटीत शेती संदर्भात चर्चा झाली असल्याचं बच्चू कडू म्हणतात। दबावाचं काहीही कारण नाही असं बच्चू कडूंचं म्हणणं आहे। शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत वेगळा निर्णय घेणार नाही असं देखील बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। पण शिंदे मुख्यमंत्री नसतील तेव्हा मात्र हे सांगायला बच्चू कडू विसरलेले नाहीयेत। बच्चू कडू मवियात जाण्यासंदर्भात चर्चेला उधाण आलेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यात भेटही झाली अमरावतीमध्ये। पण इथल्याच मार्गावरून शरद पवार पुढे जात होते, त्यांचा ताफा जात होता, त्यामुळे आपण त्यांना आपल्या घरी चहा करता निमंत्रित केलं असं बच्चू कडू म्हणाले। आणि या भेटीनंतर, या भेटीपूर्वी किंबहुना बच्चू कडू यांनी लोकशाही मराठीशी जो संवाद साधला त्या संवादामध्ये मात्र या भेटीकडे राजकीय दृष्ट्या पाहू नका असं म्हटलेलं आहे। शेतीवर काही चर्चा व्हावी आमची अशी एक मानसिकता होती आणि ती झालेली आहे व्यवस्थित। आता राजकीय काय चर्चा झाली असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार नाही, ते सांगण्याचं काही कारणही नाही आहे। बऱ्याच गोष्टी काही उघड करायच्या नसते, तेवढं तारतम्य ठेवलं पाहिजे। म्हणजे काहीतरी साधारण किती दिवस ही वाट पाहावी लागणार आहे, कधीपर्यंत तुम्ही सांगणार आहात, काय नेमकी चर्चा झाली होती ते असं सांगता येत नाही ना। कसं आहे, अजून आकाशात ढग झाले नाही, ढग येऊ दे ना, मग पाहू आपण। आम्ही सध्या शिंदे साहेबांसोबत जिथपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत असं कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही। शिंदे साहेब नसले तर मग कदाचित घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।